बघा नेक्स्ट चॅप्टर हायपरबोला. आता हायपरबोलामध्ये घेत असताना त्याच टाईपमध्ये इलिप्ससारखेच सर्व फॉर्म्युले आहेत त्याचे, फक्त थोडासा चेंज येतो. ठीक आहे. आता यातला पहिला पॉईंट बघा की हायपरबोला हा दोन्ही साईडला ओपन होतो. पॅराबोला आणि हायपरबोलामध्ये खूप मोठा फरक आहे. पॅराबोला कसं एका साईडलाच असतो, हाच एवढाच, पण हायपरबोला दोन्ही साईडला ओपन होतो. ठीक आहे. मग आता ह्याचे तसेच दोन फोकस दिले आहेत, AE0 आणि -AE0. हे त्याचे दोन व्हर्टेक्स आहेत, -A0 आणि A0. हे फोकस आणि हे व्हर्टेक्स. त्याच्यामध्ये आता इथं फक्त नावं चेंज झालेले आहेत. हा असतो ट्रान्सवर्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस काय असतो इथं, ट्रान्सवर्स ॲक्सिस. आणि हा जी उभी लाईन आहे त्याला म्हणायचं कॉन्जुगेट ॲक्सिस. आणि आता ह्या डायग्रॅममध्ये अजून दोन पॉईंट राहिलेत, त्याचे डिरेक्ट्रिक्स, ते मी इथं ड्रॉ करतो. अशा पद्धतीने इथं लाईन येईल त्याची, ती असणार आहे डिरेक्ट्रिक्स 2 त्याच्या. ह्या काय असणार त्याच्या डिरेक्ट्रिक्स. लक्षात झालं पहिली डायग्रॅम. आणि तसंच ही दुसरी, एक अबो ओपन होतो आणि एक बिलो ओपन होतो. मग त्याचा हा फोकस असतो 0 AE आणि इथं दुसरा फोकस असतो 0 AE. आणि इथं चेंज होतो, हा होतो त्याचा ट्रान्सवर्स ॲक्सिस आणि हा कॉन्जुगेट. इथं उलटं होतं, हा ट्रान्सवर्स होता, हा कॉन्जुगेट. आता इथं त्याला नावं देत असताना दिलेले हा स्टँडर्ड हायपरबोला आणि ह्याला म्हणायचं कॉन्जुगेट हायपरबोला. ठीक आहे. काय म्हणायचं त्याला, कॉन्जुगेट हायपरबोला. आता त्याचे इक्वेशन्स, x² अपॉन a² मायनस y² अपॉन b² इज इक्वल टू 1. आणि इकडे घेतलं आहे हे दिलेलं इक्वेशन हे साधारणतः JEसाठी वापरतात, y² अपॉन a² मायनस x² अपॉन b² इज इक्वल टू 1. पण CETला विचारलं तर तिथं अशा पद्धतीने लिहितात, y² अपॉन b² मायनस x² अपॉन a² इज इक्वल टू 1. म्हणजे y b बरोबरच ठेवला जातो आणि x a बरोबरच CETमध्ये. पण JEमध्ये कसंही तिथं चेंज केला तरी चालतो, पण शेवटी a आणि b ते तिथंच कॉन्स्टंटच असतात त्याच पद्धतीनं, ते काही चेंज होत नाहीत. म्हणजे एला बी म्हटलं आणि बीला ए म्हटलं, एवढंच चेंज केला त्यांनी. लक्षात आलं. आता त्याचे फॉर्म्युलेज बघूया. मग आता फॉर्म्युल्यांमध्ये बघा, इक्वेशन ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस काय दिलं, इक्वेशन ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस पहिल्यासाठी असतो y इज इक्वल टू 0 आणि दुसऱ्यासाठी असतो x इज इक्वल टू 0. त्यानंतर ना इक्वेशन ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस, कॉन्जुगेट म्हणजे कुठला आला, पहिल्यासाठी हा उभा आणि दुसऱ्यासाठी हा आडवा, म्हणून त्याचं x इज इक्वल टू 0 आणि दुसऱ्यासाठी y इज इक्वल टू 0. त्यानंतर ना लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस, लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस इथं असते 2a आणि इकडं पण 2a घेतली कारण yच्या बरोबर a घेतला. जर yच्या बरोबर b घेतला तर तिथं काय येणार, 2b येणार. ठीक आहे. इथं एक पॉईंट राहिलेला आहे, लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस. कोणती, कॉन्जुगेट ॲक्सिसची लेंथ, लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस ह्याच्यासाठी असणार 2b आणि ह्याच्यासाठी असणार 2a. आपण त्या बोर्डच्या पुस्तकानुसार घ्या. नंतर ना फोकाय असतात ±AE0 आणि इकडे असतात ±0 ±BE. इक्वेशन ऑफ लेटोस रेक्टम असतं x इज इक्वल टू ±AE0, इकडं असतं y इज इक्वल टू ±BE. आपण हे इक्वेशन कसं लिहितोय त्याच्यावर, जर हे इक्वेशन असं लिहिलं x² अपॉन -x² अपॉन a² प्लस y² अपॉन b² इज इक्वल टू 1, तर हे पॉईंट्स लक्षात आहे. इथं 2b येणार. तसंच लेंथ ऑफ लेटस रेक्टम 2b² अपॉन n, इथे येतं 2a² अपॉन b. सोपे आहेत फॉर्म्युले, काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. लक्षात येत आहे. अजून त्यातले ॲडिशनल फॉर्म्युला आपण नेक्स्टचे बघणार आहोत. बघा नेक्स्ट पॉईंट, पॅरामेट्रिक इक्वेशन्स ऑफ हायपरबोला. काय बघतोय आपण, पॅरामेट्रिक इक्वेशन्स ऑफ हायपरबोला. ठीक आहे. मग कोणत्या हायपरबोलाचे बघतोय, x² अपॉन a² मायनस y² अपॉन b² इज इक्वल टू 1 ह्याचे बघतोय. ते काय असतात, x इज इक्वल टू a सेक थिटा आणि y इज इक्वल टू b
टॅन थिटा. आणि हे दोन हे इक्वेशन काय करतात, सॅटिस्फाय करतात, म्हणून त्याला पॅरामेट्रिक इक्वेशन्स म्हटलेले. ठीक आहे, लक्षात आलं पहिलं. आता दुसरा पॉईंट आपल्याला बघायचा आहे तिथला, सेकंड पॉईंट. इक्वेशन ऑफ tangent टू हायपरबोला. काय बघायचं आहे नेक्स्ट, इक्वेशन ऑफ टँजंट टू हायपरबोला. मग आता इक्वेशन ऑफ टँजंट टू हायपरबोला बघत असताना काय बघणार आपण, बघा इक्वेशन ऑफ टँजंट बघत असताना कोणत्या तर त्याच बघायचे, x² अपॉन a² मायनस y² अपॉन b² इज इक्वल टू 1, ह्याच्यासाठीच बघायचं. मग तो पहिला असेल x1 डिवायडेड बाय a² मायनस y1 डिवायडेड बाय b² इज इक्वल टू 1. हे कशासाठी असेल, जर पॉईंट दिला असेल तर. कशासाठी आहे, पॉईंट दिला असेल तर. आणि दुसरं आहे y इज इक्वल टू mx प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ a² m² मायनस b². हे कधी वापरायचं, जर आपल्याला स्लोप दिला असेल m स्लोप, तर हे वापरायचं आपण. लक्षात आलं. इथं पॅरामेट्रिक इक्वेशन्स बघितले आणि इक्वेशन ऑफ टँजंट बघितला. असे दोन फॉर्म्युले आपण ॲडिशनल त्याच्यामध्ये बघितलेले आहेत. दोन्हीचे दोन्ही सोपे आहेत लक्षात ठेवायला. इलिप्समध्ये इथं फक्त काय होतं, प्लस b² होता, त्याच्याऐवजी इथं काय ॲडिशनल आला, मायनस b². आणि तिसरं एक आपलं, त्याचा सेंटर चेंज केला, तो HK घेतला, तर इक्वेशन ऑफ हायपरबोला काय होणार, ते होणार x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय a² मायनस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय b² इज इक्वल टू 1 असं होणार. लक्षात आलं. हे तिन्ही पॉईंट हे ॲडिशनल आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. आता त्याच्यावरचे आपण एक्झाम्पल बघूया. तिथले एक्झाम्पल खूप सोपे आहेत. एक्झाम्पलमध्ये पुढचे पॉईंट्स आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. बघा एक्झाम्पल काय दिलं आहे, द इक्वेशन 16x² मायनस 3y² मायनस 32x प्लस 12y मायनस 44 इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स ए हायपरबोला. आणि खाली ऑप्शन्स दिले आहेत डायरेक्ट त्यांनी. आणि मग तिथला कोणता ऑप्शन सॅटिस्फाय होते बघायचं. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस 4√2 येते, 4√3 येते का कॉन्जुगेट ॲक्सिसची 4 येते का, सेंटर -1 2 आहे का, त्याची इसेंट्रिसिटी √19 डिवायडेड बाय 3 येते, हे चेक करायचं. ठीक आहे. पहिल्यांदा इक्वेशन आपण आहे तसं कन्सिडर करूया. 16x² मायनस 3y² मायनस 32x प्लस 12y मायनस 44 इज इक्वल टू 0. हे दिलेलं इक्वेशन आहे. ठीक आहे. आता ह्या दिलेल्या इक्वेशनमध्ये मागच्या ह्याच्यात एक्झाम्पल सोडवलं तर तसंच करायचं. सिम्प्लिफायसाठी एक्सचे नंबर पहिल्यांदा एकत्र घेऊया. 16x² मायनस 32x, पुढचा मायनस 3y² प्लस 12y आणि मायनस 44 तसंच राहील इज इक्वल टू 0. ठीक आहे. ह्याच्यातून कॉमन मिळेल आपल्याला 16 आणि ब्रॅकेटमध्ये राहील x² मायनस 2x मायनस 3 कॉमन मिळेल इंटू ब्रॅकेट राहील y² मायनस, कारण मायनस घ्यायला लागेल, मायनस कॉमन घेतल्यामुळं 4y आणि मायनस 44 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता इथं ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये आणायचे, म्हणजे पहिल्यासाठी आपल्याला मायनस b अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर काढायचं. हे फर्स्टसाठी काय येतो आहे, -2 डिवायडेड बाय 2 इंटू 1 2, म्हणजे -1चा स्क्वेअर 1 आला. आणि दुसऱ्या ब्रॅकेटसाठी -4 मायनस मायनस प्लस 4 होणार, इथं सुद्धा प्लसच होणार, डिवायडेड बाय 2, 4 डिवायडेड बाय 2, 2चा स्क्वेअर 4, एवढे ॲडजस्ट करायचे नंबर. देअरफॉर
16 इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 2x आणि ॲड काय करणार +1. आता 16 होणार ॲड, +1 इथं जरी केला आपण तरी हा 16 मल्टिप्लाय होणार, त्यामुळे ॲड होताना 16 होणार, म्हणून तो कॅन्सल करण्यासाठी -16 करायचा, फक्त 1 नाही करायचा, नाही तो चुकतं एक्झाम्पल. -3 इंटू ब्रॅकेट वाय स्क्वेअर मायनस 4y आणि इथं +4 ॲड केला. +4 म्हणजेच -12 ॲड केला आहे तिथं, तो कॅन्सल करण्यासाठी इथं +12 - 44 = 0. इथं निगेटिव्ह साईन आहे, त्याच्यामुळं आपण इथं ॲड करायला लागलं, कारण -3 इंटू 4 -12 +12 आपोआप कॅन्सल झाला, म्हणजे ही ॲडजस्टमेंट आपल्यासाठी. ठीक आहे. देअरफॉर 16 इंटू, आता हे कसं काढायचं सांगितलेलं होतं, तसंच इथं पण यूज करायचं. पहिल्याचं स्क्वेअर रूट एक्स, दुसऱ्याचं साइन, तिसऱ्याचं स्क्वेअर रूट आणि ब्रॅकेट स्क्वेअर. -3 इंटू वाय निगेटिव्ह साईन आणि ह्याचं स्क्वेअर रूट 2, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. -16 + 12 -4 आणि -44 म्हणजे -48 = 0. मग आता ह्याच्यावरून सिम्प्लिफिकेशन करूया. 16 इंटू x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 इंटू y - 2 ब्रॅकेट स्क्वेअर = 48. 48 डिवाइड केलं पाहिजे स्टँडर्डमध्ये आणण्यासाठी. x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय, हा 16 डिव्हिजन होईल, 16 इंटू 4 16 इंटू 3 -3 कॅन्सल होईल, y - 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 16 = 1. आणि मग आता ह्याच्यावरून कम्पेअर केलं तर a² = 3 म्हणजेच a √3 आणि b² = 16 म्हणजेच b = 4. ठीक आहे. आणि आता बघूया याच्यामध्ये ट्रान्सवर्स ॲक्सिसची लेंथ म्हणजे 2 टाइम्स a असतो, मग 2 टाइम्स √3 येते, पण इथं दिले 4 √3. ठीक आहे, पहिलाच कॅन्सल झाला. कॉन्जुगेट ॲक्सिस म्हणजे 2b असतो, पण इथं किती दिली 4, 4 इंटू 2 8 झाली, म्हणजे तो पण कॅन्सल झाला. सेंटर म्हणजे हा पॉईंट, तर इथं काय येणार 1 2 येणार, इथं दिलं -1 2. आता इसेंट्रिसिटी राहिली, तू चेक करूया. मग इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला E √a² + b². हेच काय होतं तिकडं इलिप्समध्ये मायनस होतं, डिवायडेड बाय a = √a² किती आहे 3, b² 16 डिवायडेड बाय a किती आहे √3, म्हणजे आन्सर आलं √19 डिवायडेड बाय 3. मग आता चेक करा, हेच आन्सर आपलं चौथा आहे. हुज इसेंट्रिसिटी इज √19 डिवायडेड बाय 3, म्हणजे ऑप्शन डी करेक्ट आला. लक्षात आलं. म्हणजे हे सुद्धा एक्झाम्पल महत्त्वाचं आहे, इथं फक्त सिम्प्लिफिकेशन करता आले पाहिजे तेवढंच. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया त्यातलं. आता बघा, आता नेक्स्ट एक्झाम्पल. इफ E and E' be the eccentricities of hyperbola and its conjugate, then 1/e² plus 1/e' is equal to विचारले आपल्याला. ठीक आहे. हे एक्झाम्पल 2 वेळा विचारले परीक्षेत, महत्त्वाचं आहे, आणि बोर्डाला सुद्धा आपल्या म्हणजेच 11वीमध्ये विचारतात, हे सुद्धा महत्त्वाचंच आहे. म्हणून बघा एक्झाम्पल. पहिल्यांदा आपला स्टँडर्ड हायपरबोला घ्या. x² अपॉन a² मायनस y² अपॉन b² = 1. ठीक आहे. आता त्याच्या इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला माहीत पाहिजे आपल्याला. त्याचा इसेंट्रिसिटीच्या फॉर्म्युल्यासाठी त्यांनी E म्हटलं आहे. मग E = √a² + b² डिवायडेड बाय a. ठीक आहे. पण एक्झाम्पलमध्ये आपल्याला इथं काय विचारलं आहे E² म्हणजे, म्हणून तिथंच लगेच स्क्वेअर करूया त्याचा. E² = याचं स्क्वेअर रूट कॅन्सल झालं, a² + b² अपॉन a². ठीक आहे. याला इक्वेशन 1 म्हणूया आपण. आलं लक्षात पहिल्याचं.
आता दुसरा कॉन्जुगेट हायपरबोला. कॉन्जुगेट हायपरबोलाचा फॉर्म्युला काय तयार करायचा, वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 1. ठीक आहे. आणि त्याच्या इसेंट्रिसिटीला त्यांनी नाव दिलं आहे स्वतःच. काय दिलं आहे ते, ई डॅश. म्हणून ई डॅश इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन बी. ठीक आहे. मग आता आपल्याला काय केलं पाहिजे, त्याचा पण स्क्वेअर केला पाहिजे. म्हणून त्याचा स्क्वेअर केला, ई डॅश स्क्वेअर इज इक्वल टू, तर स्क्वेअर रूट काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजे तो काय येणार, बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय अगेन बी स्क्वेअर. लक्षात आलं. आता दिलेली क्वांटिटी बघा काय दिलं आपल्याला क्वांटिटीमध्ये, 1 डिवायडेड बाय काय इथं दिलेलं आहे, 1 डिवायडेड बाय ई स्क्वेअर बघा काय दिलं, ई डॅश. आता गिवन काय दिलं आपल्याला ते बघा, 1 अपॉन ई स्क्वेअर प्लस 1 अपॉन ई डॅश स्क्वेअर इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय ई स्क्वेअरचा आन्सर काढले आपण. काय काढलं, ई स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय ई डॅश स्क्वेअर. ई डॅश स्क्वेअरचं पण काढलं आहे, ते पण तिथं सबस्टिट्यूट करूया. 1 डिवायडेड बाय बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. मग आता प्रॉपर्टीज माहिती आहेत. हा ए स्क्वेअर वरती जाणार, ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस हा पण बी स्क्वेअर होणार, बी स्क्वेअर अपॉन लिहिताना लिहूया ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता दोघांचा बेस काय झाला, सेम झाला. म्हणजे न्युमरेटरची ॲडिशन, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि हे कॅन्सल झालं म्हणजे आन्सर आलं 1. आणि मग 1 आन्सर कुठे चेक करा, कुठला ऑप्शन येतो आहे, बी. लक्षात आलं. सोपं एक्झाम्पल होतं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण त्यातलंच. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल, द इक्वेशन ऑफ हायपरबोला हुज कॉन्जुगेट ॲक्सिस इज 5 अँड द डिस्टन्स बिटवीन द फोका इज 13 असं दिलेलं आहे. तर आपल्याला इक्वेशन ऑफ द हायपरबोला कन्सिडर करायचं आहे. मग आता इथं देत असताना काहीच दिलं नाही त्यांनी, त्यावेळेस आपण स्टँडर्ड इक्वेशन कन्सिडर करायचं. द इक्वेशन इज ऑफ द फॉर्म एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. ठीक आहे, असंच कन्सिडर करायचं नेहमी. आता गिवन काय दिलं आहे, कॉन्जुगेट ॲक्सिसची लेंथ दिली. काय दिली, कॉन्जुगेट ॲक्सिस. आता कॉन्जुगेट ॲक्सिस म्हणजे काय असतं, कॉन्जुगेट ॲक्सिस इज इक्वल टू 2b. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, 2b इज इक्वल टू किती दिली, 5. म्हणजेच b इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 2. एक आपल्याला आन्सर मिळालं त्याच्यावरून, b इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 2. ठीक आहे. दुसरं इन्फॉर्मेशन, डिस्टन्स बिटवीन द फोकाय दिलं. काय दिलं आहे, डिस्टन्स बिटवीन द फोकाय. मग ते कन्सिडर करूया. डिस्टन्स बिटवीन फोकाय इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे त्याचा सुद्धा, तो काय आहे, 2AE. देअरफॉर 2AE इज इक्वल टू किती दिलं आहे, 13. ह्याला इक्वेशन 2 म्हणूया, कारण पुढं वापरायला लागेल. ठीक आहे. मग आता इथं आपल्याला रिलेशन वापरायला लागेल. त्यातलं काय रिलेशन वापरायला लागेल बघूया ते आता. रिलेशन बिटवीन A, B अँड E. ठीक आहे. मग ते रिलेशन वापरून आता इथं सॉल्व करूया. ते रिलेशन काय असतं, बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ई स्क्वेअर मायनस 1. म्हणजेच काय,
बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर ई स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ठीक आहे. मग आता बी स्क्वेअर म्हणजे काय आहे तर 5 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर. आता हे जे इक्वेशन आहे त्याच्यावरून सिम्प्लिफिकेशन ए इंटू ई इज इक्वल टू काय येणार 13 डिवायडेड बाय 2 येणार. म्हणजे इथं पण काय येणार 13 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. 5 बाय 2चा स्क्वेअर किती येणार 25 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू हा येणार 169 डिवायडेड बाय 4 मायनस ए स्क्वेअर. ठीक आहे. लक्षात आलं. म्हणजेच काय आलं दिस इम्प्लाइज ए स्क्वेअर इज इक्वल टू 169 डिवायडेड बाय 4 मायनस 25 डिवायडेड बाय 4. म्हणजेच ए स्क्वेअर इज इक्वल टू 169 मायनस 25 किती येतं 144 डिवायडेड बाय 4. मग दिस इम्प्लाइज ए इज इक्वल टू 144चं स्क्वेअर रूट 12 आणि 4चं स्क्वेअर रूट 2. म्हणजेच एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 6. बरोबर. ए 6 मिळाला, बी 5 बाय 2 मिळाला. आता सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर इक्वेशन एक्स स्क्वेअर अपॉन 6 स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन 5 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर इज इक्वल टू 1. पण असं आन्सर कुठंच दिलं नाही आपल्या ऑप्शनमध्ये. म्हणजे अजून सिम्प्लिफिकेशन करायला लागेल. दिस इम्प्लाइज एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 36 मायनस हा 2चा स्क्वेअर 4 होणार तो वरती जाणार 4y स्क्वेअर डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू 1. आणि क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 25 एक्स स्क्वेअर मायनस 36 इंटू 4 किती येणार 144. 144y स्क्वेअर इज इक्वल टू 25 इंटू 36 900. म्हणजे आपला ऑप्शन काय येतोय 25 एक्स स्क्वेअर मायनस 144y स्क्वेअर इज इक्वल टू 900. ऑप्शन ए आला. लक्षात आलं. सोपं एक्झाम्पल होतं हे सुद्धा. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया ह्यातलाच. बघा आता नेक्स्ट काय एक्झाम्पल. द इक्वेशन ऑफ द टँजेंट टू द हायपरबोला 16x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 144 ॲट 5 आणि 8/3 इच. आता इक्वेशन ऑफ टँजेंट आपल्याला काढायचे आणि पॉईंटला काढायचे. त्यासाठी आता स्टँडर्ड इक्वेशन मी पहिल्यांदा लिहितो. इक्वेशन ऑफ हायपरबोला एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. देन इक्वेशन ऑफ टँजेंट इज काय असतं x1 डिवायडेड बाय ए स्क्वेअर मायनस y1 डिवायडेड बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. हे पॉईंटला असतं एखाद्या. ठीक आहे. मग आता आपल्याला दिलंय काय ते सिम्प्लिफाय केलं पाहिजे. 16x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 144. पहिल्यांदा सिम्प्लिफाय करूया. 144 डिवाइड करूया. म्हणजेच काय होईल 16x स्क्वेअर डिवायडेड बाय 144 मायनस 9y स्क्वेअर डिवायडेड बाय 144 आणि 144 डिवायडेड बाय 144 1 आला. 16 डिव्हिजन होती म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन 9 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 16 इज इक्वल टू 1. आता हेच आपण लिहिताना असं लिहूया. दिस इज इम्प्लाइज कारण इक्वेशन ऑफ टँजंट काढायचं आहे. इक्वेशन ऑफ टँजंट इज x1 डिवायडेड बाय 9 मायनस y1 डिवायडेड बाय 16 इज इक्वल टू 1. ठीक आहे. पण आता x1 y1 काय आहे तर एक्झाम्पलमध्ये दिलेले आहेत आपल्याला. काय दिलेत पॉईंट बघा चेक करा 5 आणि 8/3 तो तिथं पुट करूया. देअरफॉर 5x डिवायडेड बाय 9
minus y1 8 y divided by 3 into 16 is equal to 1. म्हणजेच 5x divided by 9 minus 8y divided by हा किती येतोय 16 into 3 48 is equal to 1. 8ने डिव्हिजन होईल ती करून टाकूया आपण तिथंच. 5x divided by 9 minus y divided by 6 is equal to 1. आता क्रॉस मल्टिप्लाय करूया. दिस implies 6 into 5 30x minus 9y and 9 into 6 is equal to 54. डिव्हिजन करा, कशाने डिवाइड होतोय 3 ने डिवाइड होतोय. म्हणजेच 10x minus 3y is equal to 18. आणि मग आता हा ऑप्शन कुठे चेक करा. 10x minus 3y is equal to 18. 10x minus 3y is equal to 18 ऑप्शन बी. लक्षात आलं. बघा अशा पद्धतीनं आपण हायपरबोलाचे एक्झाम्पल बघितलेले आहेत. म्हणजे हायपरबोला सुद्धा इथं आपला संपलेला आहे. सोपा होता. सगळे फॉर्म्युले फक्त करायचे आहेत. वेळ ते केले तर काही अवघड जाणार नाही. ठीक आहे.